रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवती, शोभे सिद्ध मांदी. सन्मुख उभा अजान वृक्ष, देव देती येथी साक्ष. कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी. ऐसा सोहळा ऐसा आनंद, एका जनार्दनी नाही भेद, एका जनार्दनी नाही भेद. नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या घाटावर करण्यात येतं. यावर्षी देखील माईल्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम या पुण्यपावन भूमीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपणाकरता विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून विशेष भागांद्वारे घेऊन आलो आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग हरिपाठ या ग्रंथातील साधूच्या संगतीचे महत्त्व सांगणारा कीर्तनधारेचा आजचा भाग. नामचिंतनाचा आदेश देणारा हा अभंग. संत विचार काय करतात, विचारातून आचार तयार होतो आणि आचारातून पवित्र उच्चार तयार होतो. पाहुयात हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे यांनी केलेले या अभंगावरचे निरूपण. हरि राम कृष्ण हरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 हो करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो, लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो, लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. आता हृदय हे आपुले, चौफाळून आफले, वरी बैसौ पाऊले. श्री गुरूंची प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. अलंकापूर पीठाधीश्वर साधकांचे मायबाप योग्यांची माऊली विश्वसंत ज्ञानराज माऊली यांचा, अर्थात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा साधा सोपा सरळ सुटसुटीत हरिपाठ या ग्रंथातला साधूच्या संगतीचं महत्त्व सांगून
नामचिंतनाचा आदेश देणारा अभंग आहे. विठाला विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. विश्वसंत माऊली ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा प्रतिवर्षी साजरा होत असलेला भव्य सोहळा, यावर्षी सोहळ्याची कालपासून झालेली सुरुवात आणि या विश्वशांती मंचावरती, विश्वरूप दर्शन मंचावरती आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा भावना पवित्र अंतकरणानं इंद्रायणी मातेची सेवा, ज्ञानोबाराय तुकोबारायाची सेवा करून ज्ञानोबा तुकोबाचा सिद्धांत आणि विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा या पवित्र भावनेनं जीवन जगणारे विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथरावजी कराड अर्थात दादासाहेब साहेबांच्या कुशल मार्गदर्शनात, त्यांच्या प्रेरणेतून, संत महंतांच्या कृपाशीर्वादानं हा सोहळा साजरा होत असताना काल मान्यवरांच्या उपस्थितीनं सोहळ्याची सुरुवात झाली. साहेबांचं एक स्वप्न आहे, माझ्या ज्ञानोबारायांचा विचार जगाच्या प्रत्येक राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि विश्वाला शांतीचा संदेश देणारं पसायदान घराघरात गायल्या गेलं पाहिजे. आणि खरंच आहे महाराज, मागे रामेश्वरला साहेब इतकं सुंदर बोलले आईसाहेबांच्या कार्यक्रमामध्ये. ते म्हटले, मी जगाच्या पाठीवर 100 राष्ट्र फिरून आलो, जवळजवळ अर्ध जग पायाखालून घातलं, पण भारतासारखं राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीसारखी पवित्र संस्कृती जगाच्या पाठीवर मला कुठेही पाहायला मिळाली नाही. आज जगाला ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची गरज आहे, कारण जग आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. राष्ट्रांमध्ये तेढ निर्माण होते, भांडणं होत आहेत. आपण आत्ताही पाहतोय गाझापट्टीमध्ये चाललेलं युद्ध अजून शमलं नाही, फक्त मध्यंतर झाल्यासारखा 8 दिवसाचा ब्रेक झाला. त्याच्यात मन दुभंगल्या गेली, राष्ट्राबरोबर भांडू लागली. एका राष्ट्रातली 2 राज्य एकमेकांबरोबर भांडू लागली, एका राज्यातले 2 विभाग एकमेकाबरोबर भांडू लागले, एका विभागातले 2 जिल्हे एकमेकाबरोबर भांडू लागले, 2 जिल्ह्यातले 2 तालुके एकमेकाबरोबर भांडू लागले आणि एका तालुक्यातल्या 18 पगड जाती एकमेकाबरोबर भांडू लागले. तेव्हा कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी विचारांची गरज आहे, ती ज्ञानोबारायांच्या. संत विचार काय करतात? नित्यम सज्जन संपर्कात विवेक उपजायते. विचारातून आचार तयार होतो आणि आचारातून उच्चार बाहेर येतात. मनी वसे, जे मनी आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. मग अंतकरण पवित्र झाली की आचार पवित्र होईल आणि आचार पवित्र झाला तरच उच्चार पवित्र राहतील आणि विचार पवित्र करायचे असतील तर संत संगतीशिवाय पर्याय नाही. हायड्रोजन बॉम्ब, अणुबॉम्ब प्रत्येक राष्ट्राकडे आहे. आज काल परवाची छोटी छोटी राष्ट्रसुद्धा दंड थोपटून आहेत. आपल्यातूनच वेगळं झालेलं पिलू पाकिस्तान, ते सुद्धा उड्या मारतं अधूनमधून. 75 वर्ष झाले, चालूच आहे त्याचं. आम्ही भारताची बघूनच घेऊ म्हणतात. थांबा, मी म्हणतो भारताबरोबर नंतर भांडा, अगोदर क्रिकेटमध्ये विश्वचषकात भारताला हरवून दाखवा. मग तेवढं झाल्यावर पुन्हा युद्धाचं बघू आपण. पाकिस्तान सुद्धा उड्या मारतं. आणि अणुबॉम्बचा प्रयोग महाराज जर झाला तर काय झालं पहा. नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवरती अणुबॉम्बचा प्रयोग झालाय. आजही त्या ठिकाणी कुठलंच पीक निर्माण होत नाही. ती जमीन कायमस्वरूपी नापीक होते. असले बॉम्ब सगळ्या राष्ट्राकडे आहेत. मी म्हणतो राष्ट्रांचं जाऊ द्या, प्रत्येक नागरिकाच्या खिशात अणुबॉम्ब असू द्या तरीही जगाला धोका होणार नाही. फक्त खिशात अणुबॉम्ब देताना डोक्यात ज्ञानोबा तुकोबा असले पाहिजे. डोक्यात ज्ञानोबा तुकोबा घेऊन खिशात बॉम्ब घेऊन फिरणारी माणसं सुद्धा जगाला तापदायक ठरणार नाही. माझ्या ज्ञानोबारायांचा एकच विचार जगाला शांती देऊन जाईल. भूता परस्परे पडो मैत्र. आज जगाला ह्या विचाराची गरज आहे.
माझ्या तुकोबारायाचा एक अभंग नाही तर त्या अभंगातलं एक कडवं जगताला शांतीच्या दिशेनं घेऊन जाईल. संपूर्ण जगताला शांतीच्या दिशेनं नेणारे विचार या अभंगातून आपल्याला दिसून येतात. संत विचारांच्या कीर्तनधारेत आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत. तोपर्यंत बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. रामकृष्ण हरी. दादासाहेबांचा एक फोटो पाहिला की स्वामी विवेकानंदांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कन्याकुमारीला जसं स्वामीजी समुद्राच्या तीरावर उभे असावेत आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये विचारांचं काहूर उठलेलं असावं, जगाला मला काहीतरी द्यायचं आहे या भावनेनं ते विचार मग्न असावेत, तसं दादासाहेबांचा एक फोटो पाहिला की वाटतं दादासाहेब ह्याच विचारात आहेत की मी जगापर्यंत ज्ञानोबाराय कशा पद्धतीनं घेऊन जाऊ म्हणजे ज्ञानोबारायाच्या स्वप्नातला विश्व स्वधर्म सूर्य पाहो हा विश्वाचा प्रवास शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्ञानोबारायाचा विश्व स्वधर्म सूर्य पाहो हा प्रवास कुठेतरी पूर्णविरामापर्यंत जावा यासाठी धडाडीनं आणि धडपडून काम करणारं व्यक्तिमत्व जर जगात कोण असेल तर ते आदरणीय साहेब आहेत.